हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, काल गुढीपाडवा होता आणि चैत्र नवरात्र सुरू झालेले आहे. रामनवमीपर्यंत आपण चैत्र नवरात्र साजरी करतो. जशी शारदीय नवरात्री असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रसुद्धा अनेक लोक साजरे करतात आणि देवी मातेची पूजा आराधना केल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य भरभरून येतं. तर त्यासाठी तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये काही नियम पाळायचे आहेत. भलेही तुम्ही घट बसवलेले नाही, सेवा केलेल्या नाही, तरी पण आपण जर सेवा करत नाही, काही गोष्टी, काही चुका आपल्या हातून घडू नये याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. बघा, शारदीय नवरात्री जे काही नियम पाळले जाते तसेच नियम हे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा पाळले जातात. बघा, शारदीय नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो, अखंड दिवा लावतो. तर बऱ्याचशा लोकांकडे घटस्थापनासुद्धा या दिवसात असते. व्रत करणारे पण खूप लोक असतात. आणि बघा, चैत्र महिना हा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून आपल्याला महिलांना काही नियम पाळायचे असतात. महिलांसोबत पुरुषांनीसुद्धा हे नियम पाळायचे आहेत आणि काही नियमांचं पालन जर केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो. देवीचं कृपाछत्र नेहमी आपल्या डोक्यांवरती राहते. तुम्ही घटस्थापना केली नसेल परंतु तुम्ही सेवा करा. तुम्हाला बघा, मी नेहमी सांगितले, चैत्र नवरात्रीमध्ये एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे ना, तो खूप काही देतो आयुष्यात. एक तरी पाठ करा. 13 अध्याय आहेत. रोज तुम्ही 1-2 असं करत 9 दिवसात अगदी आरामात करू शकतात. अगदी तुम्ही 10 मिनटं जरी सेवा केली तरी या नवरात्रात तुमचा एक पाठ होऊ शकतो. यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा जो आहे लावायलाच पाहिजे. तुम्ही या नवरात्रीमध्ये बघा, नवरात्र सुरू झालेलं आहे, अखंड बघा दिवा हा लावलाच पाहिजे. तुम्ही आजपासून दिवा लावला म्हणजे रामनवमीपासून जसं जसं तुम्ही दिव्यामध्ये तेल टाकून वात लावून अखंड दिवा लावा. आणि अखंड दिवा जो आहे तो शक्यतो विझून देऊ नका. 9 दिवस तो तेवत राहिल्याची काळजी घ्या. आणि समजा जर विझला, घर आहे म्हटलं, आपण घरामध्ये फॅन लावतो, लहान मुलं असतात, हरकत नाही. दिवा विझला तरी तुम्हाला काय करायचं, त्यामधली जी काजळी आहे ती तुम्हाला काढून पुन्हा तो दिवा जो आहे तो पुन्हा लावायचा. शक्यतो दिवा विझणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची. आणि चैत्र नवरात्रीमध्ये असं म्हणतात की सर्वत्र खूप प्रभाव असतो. त्यामुळे शक्यतो आपलं घर जे आहे ते संध्याकाळच्या वेळी कुलूप लावून बंद करून कुठे जाण्यास टाळा. कोणीतरी एकाने घरामध्ये राहा. आणि घरामध्ये बघा, रात्री आपण दिवाबत्ती करतो, लाईट लावतो, ह्या गोष्टी घरामध्ये आपल्या झाल्याच पाहिजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये. आणि हे नवरूपांमध्ये देवीच्या हे जे वास्तव्य असतं ते घरामध्ये असतं आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टींचं भान राखायला हवं. देवी जी आहे ना, ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपली परीक्षा बघत असते. ती कुठे ना कुठे आपल्या आजूबाजूला असते. त्यामुळे या 9 दिवसामध्ये आपल्याला जी काही सेवा करायची आहेत, काही नियम पाळायचे आहेत, तर ते तुम्हाला पाळावेच लागतील. 9 दिवसामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं तसं देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणावरती असतो. म्हणून तुम्हाला काळी वस्त्र घालायची नाही. 9 रंग तुम्ही 9 दिवस घातले तर ते घालू शकता. शक्यतो तुम्ही जर सेवा करत असाल, दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, महालक्ष्मी अष्टकं म्हणताय, जी कोणती देवीची सेवा करताय, तर तुम्ही साडी घाला. कारण सेवेच्या वेळी देवीची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा स्त्रीने संपूर्ण जो शृंगार आहे, मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळाला टिकली, कुंकू, साडी, या ज्या गोष्टी आहे त्या परिधान करून सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, कुलस्वामिनी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते. तर त्यामुळे महिलांनी सेवा करत असाल तर तुम्ही तुमचा स्त्रीचा जो शृंगार म्हणतात तर ते दागिने आहेत. म्हणजे मी काही असं म्हणत नाही खूप काही सगळे दागिने घाला, पण बघा, आजकाल बरेचसे बघितलं असेल, मॅरिड ज्या वुमन्स आहेत त्या मंगळसूत्र घालत नाहीत. पण हे जे 9 दिवस आहेत ते अतिशय प्रभावी आहेत. छोटंसं का होईना मंगळसूत्र घालायला काही हरकत नाही. मोठं सोन्याचं तुम्ही
मंगळसूत्र घालू नका, परंतु नाजूक एखादं मंगळसूत्र घाला. तो स्त्रीचा एक सौभाग्याचा दागिना असतो, त्यामुळे सौभाग्यवती स्त्री आहे त्यांनी मंगळसूत्र घातलंच पाहिजे. आणि तुम्ही ही जेव्हा सेवा करतात तेव्हा सेवांसाठी तुम्ही एक वेगळी साडी ठेवा, कारण बघा महिलांना मासिक धर्म येतो प्रत्येक महिन्याला, त्यामुळे तेव्हा जर आपण ती साडी घातली असेल आणि तीच साडी आपण सेवेला घातली तर ते आपल्या मनाला पटणार नाही. त्यामुळे तुम्ही 1 किंवा 2 साड्या बाजूला ठेवा, ते तुम्ही तुमच्या सेवेसाठी वापरत असाल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, म्हणून या चुका आपल्या हातून बघा होत असतात आणि या चुका झाले की आपल्याला त्याचे परिणाम जे भोगावे लागतात. मग आपण म्हणतो मी एवढी सेवा करतो तरीसुद्धा माझ्यासोबत असं का घडतं. तर या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्याकडून नकळत होत जातात. आणि बघा मी म्हणत नाही की मी ह्या चुका मुद्दाम करतो, पण त्या आपल्या हातून चुकून होऊन जातात. यासोबत बघा देवीला चामडं चालत नाही, लेदर चालत नाही, त्यामुळे शक्यतो 9 दिवसात चप्पल वगैरे आहे तर लेदरचे वापरू नका, चामड्याचे वापरू नका. भले तुम्ही रबराचे वापरा, हरकत नाही, परंतु बघा लेदर जे असतं, चामडं असतं, ते जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं. तर या 9 दिवसांमध्ये आपल्याला अशा काही वाईट गोष्टी करायच्या नाहीत, तर त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे टिकली, बांगड्या वगैरे आपल्याला घालायच्याच आहेत. आणि समजा तुम्ही या 9 दिवसांमध्ये कुलदेवीला जाताय, अजून कुठे दर्शनाला देवीला जाताय, ग्रामदेवता असेल, तर तुम्ही दर्शनाला जाताना शक्यतो त्या दिवशी उपवास करू शकता. आणि या 9 दिवसामध्ये तुम्ही कुलदेवीचं दर्शन घ्यायला हरकत नाही. आता आमची बघा उंची यमाई आहे, त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही कोणतीही जी तुमची कुलदेवी आहे तिकडे दर्शनाला जा, कारण त्या ठिकाणी त्या देवीचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे चैत्र नवरात्रात तुम्ही एकदा तरी देवीचं दर्शन घेऊन या. आणि तुम्हाला शक्य असेल, तुमच्या शरीराला झेपत असेल तर उपवास करायचा, कारण बघा शरीरच आपलं महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांच्या डायबेटीज, त्याच्यानंतर शुगर वगैरे काही गोळ्या असतात, उपवास करणं त्यामुळे शक्य नसतं. आणि बघा शरीराने साथ दिली तरच आपण सेवा करू शकतो. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर 9 दिवसात उपवास करा. आणि जरी तुम्हाला उठता बसता उपवास केला तरी चालेल किंवा मंगळवार शुक्रवार केला तरी चालेल, तुमच्या शरीराला झेपली तरच तुम्ही उपवास करा. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बघा एका हाताने टाळी वाजत नाही. मी समजा एका घरातली स्त्री आहे आणि मी शांत बसते, बाकीची लोक आवाज करतात, चिडचिड करतात, तिच्या मनाला पटणार नाही अशा गोष्टी करतात, तर या गोष्टी आपल्या घरात जर झाले तर कृपा आशीर्वाद देवीचा राहत नाही, लक्ष्मी माता निघून जाईल. आणि एका हाताने टाळी वाजत नाही, तसंच सगळ्यांनी घरातल्या कंट्रोल केलं तरच शक्य आहे ही गोष्ट. एक जण शक्य करतो, ऐकतो आणि बाकी दुसरे बोलतातच, याला काही अर्थ नाही. त्यामुळे आपण सगळे एका घरात राहतो, घराच्या कल्याणासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मकता असेल तरच सगळ्यांची प्रगती होते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही काळजी घ्यायची आहे. कमीत कमी घरामध्ये हे 9 दिवस भांडू नका, कटकटी करू नका, वाद करू नका, काही घाणेरडे शब्द, अपशब्द, शिव्या शब्द देऊ नका, खोटं बोलू नका, कोणाला त्रास होईल असं बोलू नका. या गोष्टी तेव्हा शक्य आहेत की आपण समोरच्याला समजून घेऊ. आणि सगळ्यांनी जर एकमेकांना समजून घेतलं तर ह्या गोष्टी शक्य होतील. पण आपल्या भल्यासाठी, आपल्या घराच्या भल्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलं तर नक्की शक्य होईल. आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये या 9 दिवसात कोणतीही सवाष्ण महिला आली तर तिला असंच रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. म्हणजे काय म्हणायचं आहे बघा मला, सवाष्ण महिला आल्यानंतर तुम्ही तिला चहा द्या, दूध द्या किंवा तिला केळी, फ्रूट्स असेल तर ते खायला द्या. असंच तुम्ही जाऊ देऊ नका. आणि जाताना तुम्ही तिला हळदी कुंकू नक्की कपाळाला लावा, कारण असं म्हणतात स्त्री जी आहे ती लक्ष्मीचं स्वरूप असतं, देवी समान असते. त्यामुळे आपल्याला या 9 दिवसांमध्ये आपले जे कोणी नातेवाईक असतील, आपल्या घरामध्ये सवाष्णी महिला जी येईल तिला हळदी कुंकू देऊन काहीतरी खाऊ घाला, त्याशिवाय त्यांना असंच पाठवू नको. या दिवसांमध्ये शक्यतो पारांना टाळा किंवा
तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं ते तुमच्यावर आहे. कारण या 9 दिवसांमध्ये परान्न घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार करू नये. चैत्र नवरात्र जे आहे ते गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत मांसाहार घेऊ नका. अंडी, मटण, मासे काहीही नाही. कारण बघा काही जणांना वाटतं की अंडं खाल्लं तरी चालेल का? नाही म्हणजे नाही. मांसाहार या 9 दिवसामध्ये करू नका. सेवा करू नका, परंतु हे नियम नक्की पाळा. सेवा करणं शक्य नाही, वेळ नाही तुम्हाला, तरी हे छोटे नियम पाळलेच पाहिजे. कारण या दिवसामध्ये देवीचा प्रभाव खूप जास्त असते. कुलस्वामिनी आपल्या घरात वास करत असते. त्यामुळे घरामध्ये वाईट परिणाम होतील, नकारात्मक लहरी पसरतील. असं तुम्ही करू नका. सेवा करा, श्रीसुक्ताचं पठण करा, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्रीत रामरक्षा पठण करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही रोज यूट्यूबवर लावा, हरकत नाही. नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. रामरक्षा ही मुलांसोबत बसून तुम्ही बोलून घ्या. आणि हे असं स्तोत्र आहे की यामुळे घरातील नकारात्मक जे लहरी आहेत त्या निघून जातात आणि मुलांचं जे काही मनावर दडपण असेल तर ते जाण्यावर मदत होते. रामरक्ष यामध्ये खूप सामर्थ्य आहे. ते खूप महत्त्वाचं आहे म्हणणं. आणि रामनवमीपर्यंत या 9 दिवसात तुम्ही रामरक्ष म्हणा. यामुळे लहान मुलांचा चिडचिडपणा कमी होतो. ते हट्टी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही जर रामरक्ष म्हणून घेतले तर तुम्हाला स्वतः अनुभवल्यानंतर चिडचिडेपणा या दिवसात कमी झाला येतो. यासोबतच न विसरता तुम्ही मारुती स्तोत्र हे एक दिवसात एकदा तरी म्हणायचं आहे किंवा मग यूट्यूबवर लावलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करायला वेळ नाही, लहान मुलं आहेत, वर्किंग वुमन आहेत, तर तुम्ही काय करू शकता, नामस्मरण करू शकता. मी नेहमी सांगते, ज्यांना सेवा जमत नाही त्यांनी उठता बसता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कुलस्वामिनीचे नामस्मरण करा, तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करा, स्वामींचं नामस्मरण करा. कारण हे जे दिवस असतात या दिवसांमध्ये केलेली कुठली सेवा ही कधी वाया जात नाही. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये सेवा उपाय केल्यामुळे घराला त्याचा फायदा होत असतो. आणि आपलं जे घर आहे, वास्तू आहे, त्यामध्ये जिवंतपणा असतो. आपली वास्तू नेहमी त्यात असतो म्हणत असते. म्हणून आपण ज्या गोष्टी आपण घरामध्ये चांगल्या करत असतो त्याचा चांगला परिणाम होत असतो. वाईट गोष्टी केल्या तर वाईट परिणाम होतो आणि आपल्यासोबत हे वाईट घडत जातं. त्यामुळे 9 दिवस हे नियम पाळा. सेवा करत नसाल तरी चालेल, परंतु हे नियम पाळा जेणेकरून तुमच्याकडून काही चुका होणार नाही आणि कुलस्वामिनीचा आपल्यावरती आशीर्वाद राहील, कोप होणार नाही. आणि बघा, तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.